श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवणार आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, तेत हरू म्हणे नेणिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेल्या ह्या दोन ओव्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील असून पहिल्या अध्यायाच्या ओवी नंबर 70 आणि ओवी नंबर 71 अशा ह्या दोन ओव्या आहेत. ह्या दोन ओवीमध्ये गीतेचं महात्म्य, शिवशक्ती संवाद आणि गीता तत्वाचे नित्य नूतन स्वरूप उलगडत आहे. माऊली सांगतात, गीता ही साधी ग्रंथकथा नाही, ती इतकी महान आहे की स्वतः भगवान शंकर तिचा अर्थ सांगतात आणि पार्वती माता प्रश्न विचारते. याचा अर्थ काय? जिथे शिव गुरु आहेत आणि शिष्या म्हणून शक्ती आहे, देवी आहे, आणि तो संवाद म्हणजे साधा ज्ञानसंवाद नाही, तो ब्रह्मज्ञानाचा महासागर आहे. गीतेची थोरी म्हणजे अगाध आहे, महिमा अगाध आहे. माऊली म्हणतात, गीतेचा अर्थ इतका सूक्ष्म आणि इतका अद्भुत आहे की तो समजवण्यासाठी शंकरालाच उतरावं लागलं. गीता म्हणजे फक्त युद्धभूमीवरील उपदेश नाही, ती जीव आणि परमात्मा यांच्यातील नात्याचं रहस्य आहे. ती भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा संगम आहे. भवानी म्हणजे आदिशक्ती, संपूर्ण सृष्टीची जननी. इथे एक फार सुंदर आध्यात्मिक संदेश आहे. शक्ती स्वतः प्रश्न विचारते आणि शिवजी स्वतः उत्तर देतात. म्हणजे शक्तीलाही जिज्ञासा निर्माण व्हावी असं ज्ञान शिवजी देतात. आणि जिज्ञासा असल्याशिवाय हे ज्ञान द्यायचं नाही, हे अनादिकालापासून ठरत आलेलं आहे. म्हणूनच पार्वती सारखी महाशक्ती देखील जेव्हा हे प्रश्न विचारते तेव्हाच त्या पार्वती मातेला शंकरजी हे ब्रह्मज्ञान, हे तत्वज्ञान, हे गीता तत्व सांगत असतात. पार्वती देवी चमत्कारून प्रश्न विचारते, कारण गीता तत्व असं आहे की ऐकलं की मन थक्क होतं, विचार केला की बुद्धी थांबते, अनुभव घेतला की अहंकार वितळतो. गीता म्हणजे मनाला थक्क करणारा दिव्य प्रकाश. शिवजी काय म्हणतात? तेत हरू म्हणे नेणिजे. शिवजी म्हणतात की पार्वती, तुला काय सांगू, ह्या गीतेचं जे काही महात्म्य आहे हे मला सुद्धा पूर्ण सांगता येत नाही. हा फार मोठा आध्यात्मिक संदेश आहे. आणि आपण म्हणतो मला संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, संपूर्ण गीता पाठ आहे. अहो, एवढा हा मोठा जगाचा संहार करता महायोगी सर्वज्ञ शिव ते म्हणतात, मी पण पूर्ण सांगू शकत नाही. का? कारण परम सत्य शब्दात बसत नाही. कैलास पर्वतावर एकदा अत्यंत शांत समाधीमय वातावरण होतं. बर्फाने आच्छादित शिखरावर चंद्रप्रकाश पडला होता. भोवती सिद्ध, योगीजन नतमस्तक उभे होते. भगवान शंकर ध्यानात होते. भगवान शंकर गहन ध्यानातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या मुखावर अद्भुत तेज होतं. ते जणू काही अंतर्मनात काही दिव्य ऐकू आले होते. तेवढ्यात पार्वती माता अचानक शंकरजीकडे येतात आणि प्रेमाने विचारतात, नाथ,
आज तुमच्या मुखावर विलक्षण आनंद दिसतो. नक्की कोणाचं ध्यान करत होता? शिव हसले. डोळे अर्ध मिटलेले होते तरी म्हणाले, देवी, मी श्रीकृष्णाच्या मुखातून प्रकटलेल्या गीता तत्वचिंतन करत होतो. पार्वतीची जिज्ञासा वाढली. पार्वती म्हणाल्या, नाथ, तुम्ही वेद, उपनिषद, शास्त्र सगळ्यांचे जाणकार आहात. ते सगळं तुम्हाला ठाऊक आहे. पण तुम्ही गीतेचं ध्यान करता, एवढी गीता त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे का हो? त्यांच्या प्रश्नात आश्चर्य होतं. आदिशक्ती सुद्धा गीताबद्दल जाणून घ्यायला उत्सुक होती. शंकरजी म्हणाले, देवी, वेद म्हणजे सागर आहे, पण गीता म्हणजे त्या सागराचं अमृत आहे. तो श्रीकृष्णाच्या साक्षात मुखातून निघालेली ब्रह्मविद्या आहे. मग शिवजी पुढे म्हणाले, जे ज्ञान वेदात विखुरलं गेलं होतं ते गीतेमध्ये श्रीकृष्णाने एका श्वासामध्ये आणून ठेवलं. आणि शिवजी सांगतात, कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या शंकेमुळे जे ज्ञान प्रकटलं ते फक्त अर्जुनासाठी नव्हतं, ते संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी होतं. नाथ, ते ज्ञान तुम्हाला कसं मिळालं? असं पार्वती विचारतात. शिवजी हसले. देवी, जिथे भक्ती आणि शरणागती असते तिथे गीता स्वतःहून येते आणि ते ज्ञान त्याला उलगडतं. मी ध्यानात त्या गीतारूप कृष्णाचा अनुभव घेत होतो, असं शिवजी सांगतात. गीता म्हणजे जीवाला त्याचं खऱ्या स्वरूपाची आठवण करून देते. गीता म्हणजे अहंकाराचा अंत. गीता म्हणजे कर्तेपणाचा त्याग. गीता म्हणजे भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा संगम. मग शिव पार्वतीकडे पाहून म्हणाले, देवी, तुझं स्वरूप जसं अनंत आहे तसंच गीता तत्व आहे. आणि त्यानंतर पार्वती मातेची उत्सुकता आणि जिज्ञासा पाहून भगवान शंकरांनी हे अनमोल असणारं, अनादी कालापासून चालत आलेलं गीता तत्व पार्वती मातेला सांगितलं. आणि पार्वती मातेनं हे गीता तत्व सेवन केल्यानंतर क्षणार्धामध्ये म्हणजे त्याच क्षणी माता पार्वतीची अवस्था झाली आणि त्या समाधी भावात गेल्या. त्यांचं अष्टसात्विक भाव प्रकटला. थोड्या वेळाने त्या शुद्धीवर आल्या आणि त्या म्हणाल्या, नाथ, हे एवढं पवित्र असणारं, अनादिकालापासून चालत असलेलं श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेलं ब्रह्मज्ञान, ह्याचा नक्की अधिकारी कोण? शिवजी उत्तरले, जो नम्र आहे तोच गीता ऐकू शकतो. ज्याने अहंकार सोडला त्यालाच गीता तत्व उलगडतं. जो सद्गुरूची सेवा करतो त्यालाच हे गीता तत्व अनुभवता येतं. ही गीता काय सांगते? गीता ग्रंथ नाही, ते एक अनुभव आहे. शिव सुद्धा त्याचं ध्यान करतात, शक्ती सुद्धा त्याचं ध्यान करते. म्हणजे गीता देव आणि देवीच्या पलीकडचं ब्रह्मज्ञान आहे, जिथे शिवगुरु आहेत आणि शिष्या म्हणजे साक्षात पार्वती माता म्हणजे शक्ती आहे. म्हणून आपणही अनादिकाळापासून चालत आलेले हे तत्वज्ञान समजून घ्यायला उशीर करू नका. ज्ञानेश्वरी म्हणजेच गीता तत्व आणि हे समजून घेण्यासाठी संतांना शरण जाणं आवश्यक आहे. म्हणूनच सद्गुरु कृपेने हे गीता तत्व आपणासमोर रोज थोडे थोडे करून आपण इथे मांडत आहोत आणि आपण सेवन करत आहात. आणि आपणही ह्या ज्या ओव्या चिंतन करत आहोत त्या प्रत्येक ओवीमध्ये ओतप्रोत असं गीता तत्व भरलेलं आहे. फक्त गरज आहे त्या ओव्याला परत परत ऐकायची. त्यातच आपल्या जीवाचं नक्कीच हित होणार आहे. आजची ओवी इथेच संपली. आपल्याला हे ओवी चिंतन आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, परमार्थी ग्रुपवरती नक्की शेअर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण.